श्री स्वामी समर्थ. आता बघा की दत्त मंदिरामध्ये दर्शन झालं, खूप सुंदर झालं आणि जेव्हा घरी रिटर्न येत होतो, तर आम्ही मग येता येता बालाजी मंदिरामध्ये गेलो. कारण की ते पण खूप जवळ मंदिर आहे. तर म्हटलं चला की बालाजी महाराजांचं पण आपण दर्शन घेऊया. म्हणजे आजची एकदम सकाळी अगदी प्रसन्नच होती. तर जे काही हे बालाजी मंदिर आहे, तर ते गंगापूर रोडजवळ आपला जो सोमेश्वर धबधबा आहे ना, तर त्या धबधब्याजवळच आहे. तर ह्या मंदिराची जी काही स्थापना आहे ना, तर ती पेशवे काळामध्ये जे काही बालाजीवालं घराणं होतं ना, तर त्यांनी केलेली आहे. आता हे जे मंदिर आहे ना, तर ते बघा की त्याचं जे काम आहे ना, तर ते आपण म्हणतो ना की तिरुपती शैलीमध्ये बांधलेलं आहे हे मंदिर. आणि ह्या मंदिरामध्ये ना वर्षभर काही ना काही कार्यक्रम चालू असतात आणि त्रिपुरारी पौर्णिमा ही तर खूप मोठी साजरी केली जाते. आता बघा की जी काही म्हणजे बालाजी महाराजांची मूर्ती आहे ना, ती खूप भारी आहे. इतकी म्हणजे प्रसन्न आणि मुळात मंदिर ते इतकं मोठं आहे, खूप भारी वाटतं. एकदम मनाला आपण म्हणतो ना, की शांतता, प्रसन्न. बघा जे काही बालाजी महाराज आहेत ना, खूप भारी. म्हणजे आपण म्हणतो ना, की अगदी बघतच राहावं मूर्तीकडे असं वाटतं. खूप म्हणजे एकदम भारी आहेत. आणि इथे रविवारच्या दिवशी तर खूप गर्दी असते मंदिरामध्ये. म्हणजे लोकं एकदम आपण म्हणतो ना, की शांत ठिकाणी. इथे सिटीमध्ये कसं असतं, की शांतता लोकांना पाहिजे असती. तर शांत ठिकाणी शक्यतो म्हणजे फिरायला येतात. खूप मंदिरामध्ये पण इतका गारवा आहे, खूप शांतता असते. आणि बरंच आहे की खालच्या साईडला धबधबा पण आहे. म्हणजे निसर्गरम्य ठिकाणच आहे असं म्हणायला पण काही हरकत नाही. तर श्री स्वामी समर्थ.